आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समीर समीर कुठे समीर कुठे हो हो समीरला बोलव आधी. हो इथेच येते, फोनवर बोलतायत. बोलव ना त्याला बाई. सगळं संपलं आता, उलटे आकडे मोजायला सुरुवात झाली. नुसतं काय बोलताय त्या? अगं मलाही काही कळत नाही. बरं मी विचारते तर धड काही सांगत नाहीत आणि शांतही होत नाही. दोघी बोलत काय बसलाय? घाई करा समीरला हो बोलव. हो बोलवते. समीर हो या इकडे. काय झालं? फोनवर बोलत होतो, काय झालंय? समीर भीती वाटते, मला भीती वाटते रे. कसली भीती? संपलं, सगळं संपलं. घाई करा बाई. ए चला पटपट घाई करा, चला घाई करा बाई घाई. हो काय बोलताय? कसली घाई करायची आहे? आताही सांगेल ना. काय ते कसली घाई? चेष्टा करतोस माझी? आई समजेल असं सांग. कसली भीती वाटते तुला? अरे तुम्ही म्हणलात ना मुक्ता आणि आकाशच्या लग्नानंतर 1.5 वर्षात मी जाणार म्हणून. संपलं सगळं. 10 दिवस राहिले फक्त. हा 10 दिवस राहिलेत, मग त्याचं काय? अरे घाई करा बाई. वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न लावून द्या. बरं माझी शेवटची इच्छा आहे असं समजा. सासूबाई हो काय बोलताय तुम्ही? ओवी मला त्यांचं लग्न बघायचंय, मगच मरायचंय बाई. मी आधीच सांगते. हा तर ते काय आपल्या हातात नाहीये. समीर सासूबाई तुम्ही यांचा मनावर घेऊ नका. मस्करी करतायत तुमची. हो आई, मस्करी द्यायचं समज ग. कुणी काय सांगितलं ना तर ते गंमत म्हणूनच घ्यायचं असतं. आणि खरं ठरलं तर रे. ठरलं तर ठरलं, त्यात काय? समीर बाई बघितलं का एवढं काय म्हणतोय? आई एक मिनिट. तू तुझ्या मुलांची लग्न लावून दिलीस, नातवंडाचं तोंड बघितलं, मग बस आता आयुष्यात अजून काय राहिलंय? काय बोलतोस रे बाबा? आई येणार आहे मी तुझी. समीर काय बोलताय तुम्ही? हा एक मिनिट. आई घाबरण्यासारखं काही नाहीये ग. हा आणि तू फार विचार करू नकोस. तुझ्यासाठी ते चांगलं नाहीये, माहित आहे ना तुला. आता जेवढे दिवस राहिले ते आनंदाने जगायचे. हा हो रे बाबा, आनंदाने जगायचंय म्हणून सांगते. माझ्या आनंदासाठी तरी वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न लावून द्या बाई. ही कशाला एवढा हट्ट करते? समीर तुला कसं कळत नाही? आजपर्यंत एवढी पाप केली, त्या सगळ्याचं प्रायश्चित्त मिळालं. या एका गोष्टीची रुखरुख लागून राहील रे मला. पोरीला किती त्रास दिलाय बाई मी. तिचं चांगलं झालं ना, लग्न होऊन चुकी झाली ना, मग मी मरायला मोकळी बाई. म्हणून म्हटलं